तर मित्रांनो, महाविकास आघाडीसोबतची बोलणी फिसकटल्याने वंचित बहुजन आघाडी पुन्हा एकदा स्वतंत्र लढणार हे स्पष्ट झाले, ज्यात प्रकाश आंबेडकरांनी उमेदवारांची घोषणा सुद्धा ही केलेली। तर 2019 मध्ये पाहिलं तर वंचितमुळे अनेक मतदारसंघांमध्ये तिरंगी लढत ही झाली होती, ज्याचा फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला हा बसला होता। तर यामध्ये भाजप आणि शिवसेनेला फायदा झाला होता, ज्यात आघाडीचे 7 उमेदवार वंचितमुळे पडले होते। अशात आता सध्या पाहिलं तर वंचित स्वतंत्र निवडणूक ही पुन्हा एकदा लढणारे। तर मग अशात वंचितचा महाविकास आघाडीला कोणकोणत्या जागांवर धक्का बसू शकतो, आकडेवारी काय सांगते, त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा। तर खरं तर गेल्या लोकसभा निवडणुकीत पाहिलं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा धुव्वा उडाला होता। त्यावेळी सुद्धा पाहिलं तर वंचित सोबतची बोलणी ही फिसकटली होती। तर वंचितच्या उमेदवारांनी 15 जागांवर 90,000 ते 3 लाखांपर्यंत मतं घेतली होती। त्यामुळे 7 जागांवर आघाडीचे उमेदवार पराभूत झाले होते। तर आंबेडकरांनी MIMच्या साथीनं वंचित बहुजन आघाडी ही तयारी केली होती। तर आघाडीने पाहिले तर 7.5% मतं ही घेतली होती। तर छत्रपती संभाजीनगरमधून MIMचा उमेदवार सुद्धा विजयी झाला होता। मग अशात आता वंचितची पुन्हा एकदा ताकद ही कुठे आणि किती आहे, तर आपण याबद्दल पाहिलं तर यात पहिलं म्हणजे नांदेड। खरं तर वंचितच्या यशपाल भिंगेंनी 1,66,196 मतं ही तेव्हा घेतली होती। तर काँग्रेसच्या अशोक चव्हाणांचा फक्त 40,000 मतांनी पराभव झाला होता। तर दुसरे बुलढाणा। खरं तर राष्ट्रवादीचे डॉक्टर राजेंद्र शिंगणे 1,33,287 मतांनी पराभूत झाले होते। तर या मतदारसंघात पाहिलं तर वंचितच्या बळीराम सिरस्करांनी जवळपास 2.25 लाख मतं ही घेतली होती। नंबर 3 गडचिरोली चिमूर। खरं तर काँग्रेसच्या डॉक्टर नामदेव उसेंडी यांचा 77,526 मतांनी पराभव झाला होता। तर मतदारसंघामध्ये वंचितचे उमेदवार रमेश गजबेंना 1,11,468 मतं ही मिळाली होती। नंबर 4 परभणी। खरं तर काँग्रेसचे राजेश विटेकर यांचा केवळ 42,199 मतांनी तेव्हा पराभव झाला होता। तर वंचितच्या आलमगीर खान यांनी 1.5 लाख मतं ही घेतली होती। नंबर 5 सोलापूर। खरं तर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांचा 1,58,608 मतांनी तेव्हा पराभव झाला होता। तर इथे पाहिलं तर वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी 1,70,000 मते ही मिळवली होती। नंबर 6 हातकणंगले। खरं तर स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांचा 96,000 मतांनी पराभव झाला होता। तर तेव्हा वंचितच्या असलम सय्यद यांनी 1.25 लाख मतं ही घेतली होती। नंबर 7 सांगली। तर स्वाभिमानीकडून लढलेले विशाल पाटील यांचा 1,64,000 मतांनी पराभव झाला होता। तर तेव्हा पाहिलं तर ते वंचितच्या गोपीचंद पडळकर यांनी तब्बल 3 लाख मतदान हे घेतलं होतं। आणि त्यामुळेच वंचितचा हाच फटका आता महाविकास आघाडीला या जागांवर बसू शकतो। अशा त्यावर तुमचं काय मत आहे, कमेंट करून नक्कीच सांगा। माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा। आणि मित्रांनो, याशिवाय सध्या पाहिलं तर भाजपने आपला प्लॅन बी ॲक्टिवेट केलेला आहे। मग अशात भाजपचा प्लॅन बी हा काय, त्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा।